नमस्कार, सुस्वागतम. भंकसे मज्जा या आमच्या राजसंस्थानाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात मी श्याम कधीतरी सुंदर म्हणजेच या संस्थानाचा प्रधान तुमच्या सगळ्यांचं गहिरं स्वागत करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कलाकार म्हणजेच अभिनय टेंगुळ समीर चौगुले आणि अभिनय टेकडी दत्तू मोरे यांचंही गैर स्वागत करतो. मला तुम्हाला सांगायला गैर आवडेल की आमच्या संस्थानातर्फे या दशकातले 2 कॉमेडी रत्न फार काळजीपूर्वक निवडले गेलेले आहेत. म्हणूनच समीर चौगुले यांना आम्ही कॉमेडी रत्न आणि दत्तू मोरे यांना आम्ही कॉमेडीचा सागरगोटा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि तेही आमच्या महाराणी काटेवंती यांच्या हस्ते. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानाची शाल, मानाची पगडी आणि 5 लाख रुपये रोख. 5 लाख? थांब ना जरा. अरे हो ना, थांब जरा. सेलिब्रिटी आहेस ना, तसा वाग ना. कळतंय का तुला? नेहमी हेच म्हणतो मी तुम्हाला. ही जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून तुला सागरगोटा पुरस्कार मिळतो, मला रत्न मिळतो. लक्षात आलं का? फरक कळतोय का तुला? पण नाही दादा, मी ना ऍक्टिंग कडे फोकस करून असतो दादा. हे पुरस्कार वगैरे ठीक आहे, मला फार पटत नाही. मला पटतंय. मी पुरस्काराच्या मागे असं म्हणायचंय तुला? नाही तसं नाही दादा, पण कसं आहे दादा, सातत्य महत्वाचं आहे. पुरस्कार वगैरे काय मिळत नाही. मग घरी जा, चल घरी जा ना, घरी जा ना. पुरस्कार मिळा तर मग घरी जा ना. कशाला? समीरजी काही समस्या आहे? नाही समस्या काय ना, जस्ट एक ज्युनियर आहे ना, त्यामुळे त्याला. शिपाई. जी प्रधानजी. कलाकारांना पुष्पगुच्छ द्या. प्रधानजी. थांब शिपाई. डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने. डाव्या हाताने काही केलं तर काय होतं माहिती आहे ना? माहिती आहे प्रधानजी. माफी असावी प्रधानजी, माफी असावी. धन्यवाद. बघितलंस, उगाच नाही संस्थानं मोठी होत. नियम असतात, नियम, शिस्त असते. हेच संस्कार आहेत. मुलायचा होशियार. जागतिक किडे जोपासू या संघटनेचे अध्यक्ष डायटिंग या शब्दाला कुत्र्यासारखे तुडवणारे सिंहगर्जना हे जांबाई, ज्यांच्या एका जांबाईने एक गाव 26 किलोमीटर मागे सरकले होते. त्यांना जगातल्या सगळे केक बघून थरथर 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 कापतात. अंकसे माझ्या संस्थानातील महाराणी मलिका आहे, वनिता आहे, आबोबाबा आहे, खरा ते येत आहेत. मुजरा महाराणी. समीरजी. हो ये. मुजरा कर, मुजरा. हो करतो हे. मुजरा कर. मुजरा राणी सरकार. मुजरा राणी सरकार. महापाप, घोर महापाप, अनर्थ. काय झालं काय? पण अरे उचल ना, मला बघतो काय. समीरजी हे काय केलं तुम्ही? काय झालं? हो मी काय करणार? राणी सरकार आल्या, मी मुजरा केला. काय टपली मारणार की? शरम, बदतमीज. डाव्या हाताने मुजरा करतोस, त्यात राणी सरकारांची तोहीम करतोस, त्यात फालतू पंच मारतोस. तुझ्या फालतू पंचातर. थांब शिपाही, थांब. अरे राणी सरकार, क्रोध आवरा नाहीतर तुमची बोबडी वळेल. माझं समीरजी हे काय केलं तुम्ही? काय केलं मी? राणी सरकार आल्या म्हणून मी आला म्हणून मी हे काय करताय? मुजरा केला मी, बाकी काय करणार? अरे तेच करतोय. शिपाही, अरे हे काय आहे? अरे मी काय केलं? अहो तुम्ही डाव्या हाताने मुजरा केला.
हा मग काय झालं, प्रॉब्लेम काय आहे? आमच्या राज्यात डाव्या हाताने मुजरा करणं किंबहुना डाव्या हाताने कुठलीही गोष्ट केली तर ते पाप मानलं जातं. हो, का? कायदा केलाय तसा. आणि जर राजशिष्टाचारात कोणी डाव्या हाताचा वापर केला तर त्याचा डावा हात कलम केला जातो. मग मग चांगलं आहे ना दादा, तुझ्या डाव्या हाताला अजून एक हात येणार म्हणजे. अरे कलम म्हणजे आंब्याचं कलम नाही, अजून एक लावायला. बिंडो कायस का रे, काय बोलतोयस तू? कलम म्हणजे छाटणार माझा हात छाटणार. नाही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की हा असा कसा नियम तुमच्या राज्याचा, एवढंच माझा पॉइंट होता. कोण आहे कोण हा चिरकोट? अरे यांना सांगा गुटखा थुका, कारण ऐकू येत नको नको. अरे ऐकू नाही आलं, मला कळलं नाही ना रे. प्रधानजी अख्ख्या स्किट मध्ये हा एकटा चंद्रावर आहे का हो? दादा गप ना बाबा. यार यार, अरे यार. प्रधानजी कोण आहे कोण हा चिरकुट जो आमच्या संस्थानातल्या नियमांना आव्हान देतोय? शिपाई, राणी सरकार, याचा जो अवयव पहिला हाताला लागेल तो छाटा. अरे थांबा, अरे सांग रा, मी काय केलं? मी फक्त विचारलं ना. नका विचारू. एकतर आमच्या राज्याच्या नियमांबद्दल असे कसे नियम असं म्हणता, हा अपमान आहे. नाही, मला अपमान करायचं नव्हता. आ? नाही, ऐका ऐका राणी सरकार, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, हा आगळा वेगळा नियम कसा काय? खूप 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 बुक 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 अरे बापरे. राणी आहे का पोत आहे? खूप खूप वर्षांपूर्वी आमच्या राज्यावर एका डावा कुमार नावाच्या क्रूरकर्मी राजाने आक्रमण केलं होतं. आमचं अर्ध राज्य काबीज केलं होतं. आमच्या प्रजेवर अत्याचार सुरू झाले होते. तेव्हा आमचे त्यावेळचे राजे धृत कुमार यांनी आमच्या देवाला एमेजोबाला नवस केला की आमच्या राज्यावरचं संकट जर दूर केलंस तर डाव्या कुमाराचा डावा पंजा तुम्हाला अर्पण करू. मग काय, आमच्या देवाने आमचं गाराणं ऐकलं. आमचा नवस पूर्ण झाला आणि त्या डाव्या कुमार राजाचा नायनाट झाला. आणि आमच्या राजाने आमच्या देवाला डाव्या कुमाराचा डावा पंजा अर्पण केला. आणि तेव्हापासून आमच्या राज्यातलं कोणीही कुठल्याही कामासाठी डाव्या हाताचा वापर करत नाही. काय सांगता, नक्की? हो, आठवा. कायदा आहे तसा. काय तुम्ही डाव्या हाताने मुजरा केलेला आहे, तुम्हाला तुमचा हात द्यावा लागेल. अरे याला काय, रोय खिशात घाल दे. याला काय अर्थ? तुम्ही काय म्हणताय? खिशातली बोरं मागताय का? मी पटकन देईन. अरे डावा हात आहे यार माझा, मी डावा ए सेलिब्रिट्या, गुन्हा केलायस. डावा हात तर आम्ही छाटणारच. नाही, डावा हात छाटू नका. ऐका ऐका ऐका, माफ करा मला महाहत्ती. महाराणी महाराणी महाराणी. दादा तू जरा शांत बस ना. तुझ्या या सतत पंच काढायच्या सवयीमुळे ना ते दुसरा हात पण कापतील तुझा. आयडिया देऊ नकोस, ऐकतील आणि तीच आयडिया करतील ना. थांब ना जरा तू. Sorry. मला माफ करा. मी तुझ्या पायाशी लोटांगण घालतो, मला माफ करा. माफी असावी मला, माफी असावी मला, माफी असावी. उठा ओ उठा. अरे बाप, माफी उठा तुम्ही. दादा उठ. उठा तुम्ही. आम्हाला काय आनंद होतो का हे सगळं करताना? पण तुम्ही गुन्हा केलात आणि आम्हाला डावा हात छाटावाच लागेल, नाहीतर आमचा देव आमच्यावर कोपेल. आमच्या राज्यावर संकट येईल. हात तर आम्हाला छाटावाच लागेल. दादा दे तू तुझा डावा हात. दादा सामाजिक कार्य दादा, पुण्य लागेल तुला. तू दे तुझा हात, मला कशाला द्यायला लावतोस? अरे तू माझ्या वतीने बोल ना, त्यांना रिक्वेस्ट कर ना. मला काय सांगतो डावा हात दे. बोलतो प्लीज बोल रे, तुझ्या हातात रे. मला बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. या छाटूचा डावा दादू हातू नका. दादाचा डावा हात छाटू नका असं वाक्य आहे ना. या छाटूचा डावा दादू हातू नका हे कुठलं? बोलतो. दादाचा डावा हात छाटू नका. हा बरोबर बोलतोय. दुसरं काही पण छाटा. अरे हे कशाला सांगतो? ऑप्शन कशाला देतो? सांग ना, काही छाटू नका म्हणून. ऑप्शन आयडिया. आणि सरकार, माझे कामाचे तास संपतायत. याचा हात कापून जाऊ मी. अरे थांब रे, असा कोण आहेस? कोण तू? असा कसा असं अंगावर येतोस? कंत्राटी काप्या आहे. कंत्राटी काप्या? अरे कंत्राटी काप्या असू दे, नाही तर धंत्राटी भाप्या असू दे.
म्हणजे नाही बाबा. अरे हा तुम्ही काय करताय समीरची? शांत व्हा, शांत काहीतरी करा प्लीज. मी मला करतो. हात नाही हो कापायचं. मी एक अभिनेता आहे. करतो. अख्खा आयुष्य त्याच्यावर आहे. आता मोठे कलाकार आहात, असं रडू नका. अजून गलिच्छ दिसता तुम्ही. आता काय विधी चालू व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत म्हातारा कुत्र्यांचे फोटो काढून घेतो का? नंतर काय की एकदा विधी सुरू झाले की कोण कुत्र विचारत नसतं त्यांना. जाऊ बापू, चालेल का थोडं एक फोटो मारून घेतलं चालतील का? अरे तुम्हाला कसं नाही म्हणणार, तुम्ही तर लग्न जुळवलंय. नाही तुम्हाला नाही नाही म्हणू असं- शकत. फक्त गुरुजींना विचारा तुम्ही, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना. त्याला का गुरुजी माहिती. फोटो मारले चालतील का तोपर्यंत? न चालायला काय झालं? इकडे इकडे अरे, स्वतःच असाल, बोला काय ते. अहो आजकाल प्री वेडिंगला लोक हनीमून झाल्यासारखे फोटो काढतायत. आधी तुम्ही लग्नाचं काय घेऊन बसलात? तसं पण घरचे पाहुणे आहेत ना, घ्या घ्या पटकन काढून घ्या. याच्यावर कशाला एवढं हसायचं होतं? काय गुरुजी? बोलले ना त्यांनी, काढून घ्या काढून घ्या सांगितलं काढून ना, घ्या. चला, ए ए, शंकर्या एक काम कर. ए शंकर्या, मामा, तुझ्याशी बोला बोलतोय. की. शीतलीला बाहेर घेऊन ये, तिला सांग जरा की बाबा ते म्हातारा कुत्र्यांसोबत फोटो काढायचं, काढून घे म्हणावं. बरं बरं चालू. आजीला पण नाना बघितले ते पिवळं सदर घातलंय ते. हा ती मंडपा ए, नाना नाना फोटो काढायचा कुठं राहिली ना नाना? फोटो काढायचा. फोटो हा हा तुमचा फोटो चला या या आजी आरामात या. होय. या आजी इथं 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 या. हा नवऱ्याच्या बाजूला. हा इथं इथं फोटो काढा, इथं उभं राहा. हा आलो मी आलो. हा दाजी फोटो काढून घ्या की पटकन. अच्छा हा. इकडे फोटो काढायला फोटो काढायला बोलवलंय. आवरा. शितले तुला फोटो काढायला बोलवलंय. थांबा. इथं तुझा नवरदेवाचा फोटो काढायचा आहे. या मध्ये. मी आलो व्हायचं. ए शंकर्या हा. जरा थर्माकोल पकड ना. आजी तिकडे बसा. मी कशाला, मी आलो काम. जरा वेळ पकड, 2-4 फोटो काढतो. काय काम आहेत सगळे. अरे, पकड ना, इथं बस ना खाली. पकड इथं खाली बस. थोडा वर पकड असा. हा बस इथं बस. इकडे बघा. ताई इकडे. येस. आता एक तुम्ही असं हा येस. हा. इकडे लुक द्या, इकडे. वन मोर. आता दादा त्यांच्या कपाळावर ओठ ठेवा, तो एक घेऊन टाका. हा हा तो छान आहे. मी आलो, मला नानांना शोधायचं होतं. ए, अरे शंकर पकड ना. नाही नानांना शोधायचं आहे मला. काम आहे ते अजून पाहुण्या रावळ्यांचं बघायचं सगळ्या. ए, हा, पकड. कुठं चाललायस? बघतो की. पागल आहेस होय, पागल आहेस शंकर्या. गडल थोडी हिम्मत कर ना, बोलून टाक की. बोल ना शंकर्या. आता कसं बोलू ग? झालं की संपलं सगळं. पत्रिका वाटल्या, गुरुजी आले, मुंबईचा पाहुणा बघितलाय मामानं. आता झालं काय नाही उरलं, आता काय बोलायचं. ऐ तू तर तोंड्या, काय झालेलं नाही आहे. हे बघ, थोडी हिम्मत केली असतीस ना, त्या माकडच्या जागी तू उभा असतास आता. मला माहित होतं होय. हा 2 महिन्यात शितलीचा बा मरणार आहे, त्याच्या 1 महिन्यात तिचा मामा तिचं लगीन ठरवणार आहे. मला माहित होतं होय. हिम्मत कराय सांगते. काय नाही होणार तुझ्याकडनं. मी काम करते. हे बघ, मी तिला आत घेऊन जाते. तू तिला बोल लग्न मोडून टाकूया म्हणून. तू सांग की मग. मी तिला आत घेऊन जाते. तू ये हा का, एकच मिनिट. आणि तू तर तोंड्या काय माती खाऊ नको, आधीच सांगते. जिजू ते शीतलीचा जरा मेकअप निघालाय, टचअप करून येऊ काय 2 मिनिटात? हा हा चालेल ना, चालेल. या या तुम्ही. चल शीतले. पटकन आणा फक्त. हा दाजी चल. आजी आजी असं इथं. शंकर्या आजींचं काय आहे? आलो बर का, काम आहे ते आलो. हो काम माहिती ना. काय आहे तुझं? हे शंकर्याला काय ते बोलायचं. शिकले शिकले काय करतेस? हा मुडकी ग लग्न. काय ठरलं होतं आपण लग्न करायचं ना. हा शंकर्या लव शिकली, शिकली लव शंकर्या 1 4 3 आपलं आहे ना. मग कशाला करते दुसरं लगीन करायचं? चित्ताव लगीन करायचं? इथनं तू हार घाल, तिथनं मी हार घालते. चित्तेव करून टाकू लग्न. कवा करायचं? बोलकी. 2 वर्ष झाली शंकरा, मी तुझ्या मागं लागले तुला सांगायला. आत्याला सांग आपल्या लग्नाबद्दल. आता इथं मंडप लागलाय माझा, आता बोल्यावर चढेन मी. आता तुला माझ्याशी लगीन करायचंय, लगीन मूड म्हणतोय. शितले मला 1 महिना दे. मी 1 महिन्यात माझ्या आईशी पण बोलतो आणि तुझ्या मामाशी पण बोलतो. आज काहीतरी कारण सांगा लग्न मोड. एवढा आहे सोय, एवढा आहे सोय. शिवले याला सांग थोबाड काळ करीत ना. माझी पाठवणी होईपर्यंत याला मठ्ठ्याच्या पिपात बुडून ठेवू. चला चला. मामा हिरवा सदर घातलं, हे कधी बदललं?
ओ मामा हा बोला काय अहो हळकुंड नाहीये हळकुंड हळकुंड शंकर्या कुठे गेला शंकर्या मामा बोला की. आज काय करतोय तू काय माहिती ना किराणाचं सामान आणतं ते हळकुंड हवंय बघ जा हळकुंड जा आणायचं लवकर जा तिकडे जा आणतो मी लगेच घेऊन येतो दुकानावर आहे की दुकानावर अख्खं पोत आहे हळकुंडाचं. ए शंकरू ब्रो खाली चाललायस का हा एक थंड आणशील का माझ्यासाठी चिल्ड आण चालेल ना आणतो की. थँक्यू. मग काय तुमच्यासाठी नाही आणणार मुंबईचं पाहुणं तर कोणासाठी आणणार. जा थंडाची बाटली आण जा. आणि एक ना ईशाची पण बाटली आण आणि पिऊन मरून जा. तू तर तोंड्या काय करू आता सांगितलंय बाबा मुंबईच्या पाहुण्यानं सांगितलंय थंडाची बाटली आण मामानं सांगितलं हळकुंड आण माझ्या शीतलीच्या लग्नात मी नाही करणार तर कोण करणार. शेपूट घाले आहेस तू एक नंबरचा शेपूट घाल्यास गुळविक्या. काय नाही होणार तुझ्याकडनं. माझा पाम्या असताना मंडपातून उचलून घेऊन गेला असता सगळ्यांसमोर मला. काय नाही होणार शिवले आता पाहुणा आलाय बोलव चढली शीतली लगीन करते. आपला टरक बाजूला लावा तिथं आपल्यामुळे रस्ता जाम नकोय. हा ओय शंकरा शंकर्या गुलाबी साडी गुलाब लाल लाल शंकर्या कसली भारी दिसते ना माझी जान. काय चाललंय तुझं चार चौघांमध्ये. चार चौघांमध्ये मग काय चाललंय तुझं असं मध्ये? बोलायचं नसतं चार चौघांमध्ये. हे बघ पाठ रिकाम आहेत भटजी बी रिकाम आहे आपलं लग्न लावलं चल ये लवकर ये बस, बस. याला म्हणतात डेअरिंग बघ याला म्हणतात आशिकी नाही तर यो आहे काय ती तिच्या मनाविरुद्ध लगीन करते रे. आणि का पेद्र्या काय बोलत पण नाही आहे. याचा हाच प्रॉब्लेम आहे. हे नळकांड कधी बोललेलंच नाही. पेद्र पेद्र नाही म्हणाय आईस तू पेद्र्या नाही पेद्र्या आईस तू पेद्र्या हिम्मत असेल तर बोलून दाखव. वार वा पम्या माझ्या जागी तू असता आणि शिवलीचं लग्न होत असतं काय केलं असतंस तू. मंडपातून उचलली असती गाडीत टाकली असती तालुक्याच्या गावाला गेलो असतो देवळात जाऊन लगीन लावलं असतं. कळलं काय एकदा का लगीन झालं ना की हिंमत नाही टच करायची. असं असतंय. अरे असंच असतंय शंकर इकडे तुला शितली बरोबर लगीन करायचंय हे विचारच करत राहते. हो बोल की. करायचं आहे मला. एक काम कर तिला मंडपाच्या मागे घेऊन ये. ही सगळी पोरं आपलीच आहेत आपली सेटिंग आहे. तुला तालुक्याच्या गावाला नेतो लगीन लावून टाकतो. लय लगीन लावलीत आपण. हिम्मत कर शंकर्या. कसला भारी आहेस बाबा तू कमाल आयडिया दिलीस. मी बोलून येते तिच्याशी. ह्याच्यावर लक्ष ठेव लय पेत्रट आहे. दादा एकच मिनिट हा ते फोटो मध्ये पिन दिसते ते चांगलं नाही वाटत आहे मामा. मी दाजी घेऊन जाऊ एक मिनिट तिला पिन लावायला. मीच लावू का ती पिन दाजी तुम्ही म्हणजे सर इकडे म्हटलं आजी तू कुठे झाली तुझ्या पिना सगळं हल्ले बस इथं बस उगाच आपली कुठेतरी बस. काय झालंय शंकर्या त्याचं काय मला काय सांगू नकोस. ऐक तरी माझा भरोसा नाही त्याच्यावर. ऐक तरी काय तो पळून जायचं म्हणतोय. आपल्या मैत्रीची शपथ चितले. तुला विश्वास नाही बघ. एकच मिनिट आज जा शंकर्या आज जा. मागची खिडकीत उडी मारा आज जा. मामा आहे दारात. मला मी बघतो आज जा तू. नको ती अरे पम्या आहे ना जा ना तू जा जा. शंकर्या मामा मामा गाडी सजवली. गाडी सजवली हा गुलाबानी. गुलाब दाखव चल बघ. हिला ती गुलाब आहे. मामा बोलतो खांदर हटकतो. अरे मामा ये मी काय म्हणतो मामा शितले शंकर्या शितले शंकर्या ऐक ए चल पळून जाऊया. चल पळून जाऊया. खरंच हा मला माहिती होतं शंकर्या तू काय ना काहीतरी करणार म्हणून. चल 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 पळून जाऊ. चल 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 मागे चल लय लोक आहेत बाहेर. ऐक 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 शितले आपण एक काम करूया. हा जाऊया आपण एक काम करूया. आपण काय होतंय गोंधळ होणार आहे बघ लक्षात घ्या. आता मी सगळ्यांसमोर तुला पळवून घेऊन गेलो बाहेर जाऊन तिकडे गावाच्या बाहेर लग्न केलं परत आपल्याला गावातच यायचं धंदा करायला नको. आईला कळलं आई लई मारल कोणाची तरी पोरगी पळून आणली. मामाला कळलं तर मामा केवढा मारल. मामा खुनशी आहे तुझा. आत्ता नको. एक काम कर आत्ता एकदा तू सांग तुझ्या पोटात दुखतंय म्हणून तू लग्न मोडलंस. मला 2 महिन्याची मुदत दे. पुढच्या महिन्यात नको पुढच्या महिन्यात सण सुद्धा आहे ना. 3 महिन्याची मुदत दे. 3 महिन्यात मी माझ्या आईशी पण बोलतो तुझ्या मामाशी पण बोलतो आणि लग्नाचा जेवढा खर्च आहे ना सगळा फेडून टाकतो. मग येतो तुझ्या घरात. काय झालं हे घे. आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या. मग असा कसा विसरेन. आजच्याच दिवशी तर तू माझ्या आयुष्यात आलीस.
मला वाटलं तुम्ही नेहमीप्रमाणे विसरला असाल. हा हेच नवऱ्याबद्दल हेच मत आहे. हा असं कसा विसरेन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाहीये. कसं फसवलंय का बाईला मुलीला. आहा कशी गंमत झाली. विसरला होता तू. हॅपी बर्थडे. झालं म्हणजे मी मस्करी करायचीच नाही. मी मस्करी नवऱ्याने मस्करी करायचीच नाही. वा रे वा. असं कसं खोटं बोलताय तुम्ही. विसरला होतात माझा गंमत जस्ट लाईक ट्विस्ट यु नो. म्हणून ते मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं ऐका ना, आज ना आई बाबा दादा वहिनी अथर्व पिंकी सगळे यायचं म्हणत होते इथे घरी. हो हो. अरे देवा. अथर्व म्हणजे तो तुझ्या बहिणीचा मुलगा ना. दादाचा मुलगा. अरे हा दादाचा मोठा मुलगा. बरोबर. आपण लास्ट मंथ मध्ये त्याच्या लग्नाला गेलेलो. 5 वर्षाचा आहे अथर्व. हा तुम्हाला माझे नाती सुद्धा लक्षात नाहीये. काय म्हणत होते ते. आता ते काय म्हणत होते. हा तर ते असं म्हणत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स कर ना, आज आपण मस्त कुठेतरी डिनर प्लॅन करूया, छान भेटूया, गेट टुगेदर करूया, जरा जंगी पार्टी होईल ना माझ्या वाढदिवसाची. अगं आत्ताच भेटलो ना आपण 31 डिसेंबरला. ती काय भेट होती का हो. सगळे आपापल्या घरात ना ऑनलाईन बोलत होते एकमेकांशी. ऑनलाईन गेट टुगेदर केलं आपण. ऐक आपण जरा यावी वेगळं करूया. काय. तुला लिओ टॉल्स्टॉय माहितीये. नाही माझी भेट नाही झाली कधी. का भेटेल. रशियन लेखक आहे तो. अच्छा. त्याने असं लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय. कुठे लिहून ठेवलंय. कुठे लिहून ठेवलं असं नाही. म्हणजे त्याने असं सांगितलंय की बायकोचा वाढदिवस हा नवरा बायकोने दोघांनीच फक्त एकट्याने साजरा केला तर संसार सुखाचा होतो. अय्या खरंच. हा शपथ. नाही तर मी बोलवणार होतो सगळ्यांना पण त्याचा वाच खूप मोठा आहे. वैवाहिक जीवनावर त्याने खूप लिहून ठेवलंय. हो का. आपण मी कुठे बोलतो नाही साजरा करायचा. साजरा करूया ना. आपण दोघंच साजरा करूया. चालेल. मला आवडला हा प्लॅन. आपली मस्त डिनर डेट पण होईल. खूप वर्ष झालं असं काही झालं नाहीये. छान. आणि फक्त आपण नेक्स्ट टाइम आई बाबांना सांगूया. हा तो प्लॅन करूया. त्यांना सांगायचं ना. म्हणजे काय नेक्स्ट इयर त्यांना सांगायचं. या वर्षी आपण दोघंच त्यांनी अरे बाप रे भाऊजी. वहिनी कैसा है. ओहो यस वहिनी कैसा है. बाहेर काढ दुसरा पण. वहिनी बाई किती दिवसांनी आलात वहिनी कैसा है. मस्त भाऊजी. नेम ऑफ द हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. व्हॉट अप सलाट. वहिनी तुम्हाला सॅल्यूट आहे वहिनी. हॅपी बर्थडे. भाऊजी म्हणजे ना कैसा है. काय बोललास तुझं तुला तरी कळलं. अरे कुठलं युगांडाचा विश केलंस. अरे नाही असू दे काही का असे ना. त्यांनी मला माझ्या वाढदिवसाचं विश केलंय. किमान त्यांनी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नाही दिल्यात ना. ते कुठे घेऊन बसलेस. मी म्हटलं मग खरंच लक्षात होतं. काय झालं. हा काही काही नाही. तू कशाला आलायस इथे. अरे विश करायला. विश करायला. विश करायला जस्ट आलो. विश वहिनी मी हे सकाळी ह्याला जातो ना जॉगिंगला जातो ना. मॉर्निंग वॉक करतो सकाळी. अच्छा. भाऊजी फिटनेस. ओ माय गॉड. भाऊजी काय होतं. पाणी दे. 1 मिनिट पाणी द्या. मी पाणी घेऊन तुम्हाला बरं वाटतं. त्या वहिनींना इम्प्रेस करायच्या नादात ना यमाला इम्प्रेस करशील. आणि मग देवाच्या शोकेस मध्ये ठेवायला हा सागरकोटा मस्त आहे म्हणून लगेच घेऊन जाईल तुला. काय अभद्र बोलताय हो तुम्ही. जाऊ दे भाऊजी ऐका ना. मला एकदम काय झालं एकदम एकत्र केले ना. हो भाऊजी मान्य आहे तुम्ही ते ह्याला जाता जॉगिंगला. हो पण ना भाऊजी तुम्हाला खूप दम वगैरे लागतो. थांबा मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही वहिनी नाही 1 मिनिट माझं महत्वाचं काम आहे. प्लीज बसा. नाही प्लीज बसा वहिनी. प्लीज बसा. बरं बसा प्लीज. हा वहिनी तुम्हाला तर कल्पना आहे की एक आपल्या दोघांचं वेगळंच नातं आहे वहिनी. खरंय. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. 5 लाख पुरतील का.
कुठे पुरायचे? दे उत्तर दे. पुरायचं कुठे सांग. वहिनी पुरतील म्हणजे टॉर्च दिखा एक खोद 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 ओ वाला ओ पुरता नाहीये. पुरतील म्हणजे 5 लाख रुपये पुरतील का? नाही मला कळलं नाही कशासाठी. येत्या 2 तारखेला हा. चेतूचा वाढदिवस आहे. अय्या. चेतूचा विषय निघाला की डोळे एकदम पाणवतात. इथे डोळे इथे आहेत का? ते भावनेच्या भरात होऊन होऊ जातं. शकतं तुम्ही ना. थांबा ना जरा शांत. ठीक आहे. हा मग तर चेतूचा वाढदिवस चेतूचा आहे. वाढदिवस आहे आई गं. तर मला तिला काही कमी पडू द्यायचं नाहीये. किती गोड. मी 5 लाख रुपये तिच्या वाढदिवसाचं बजेट ठेवलेलं आहे. तर हे पुरेल का? मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे. काय झालं? एनिथिंग रॉंग? नाही चेतू वहिनीसाठी तुम्ही 5 लाखाचं बजेट ठेवलं. येस ऑफकोर्स. नशीबवान आहे हो. अगं तुला पटतंय? अगं एवढी कशी भोळी तू? काय? अगं, हा ठेवणारा 5 लाखाचं बजेट. अरे मी ठेवलंय. ती 2000ची गुलाबी नोट होती ना, ती बंद होऊन 5 वर्ष झाली. तरी पुढे कधीतरी चालू होईल या आशेवर एक नोट अजून जपून ठेवली आहे. ए बाबा ऐक ना, तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला किती खर्च करायचा आहे तुझ्या बायकोला विचार. इथे हिला कशाला विचारायला आलाय? 1 मिनिट पशा, 1 मिनिट. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणते. तुम्ही स्त्री आहात. खरंय भाऊजी. हो मी स्त्री स्त्री आहे. स्त्रीचं मन जाणू शकतं. मी वहिनी. जाणते. तुम्ही मला सांगा ना भाऊजी. तुम्ही मला सांगा मी काय काय कसं करू. मला एवढं गाईड करा फक्त. भाऊजी किती गोड आहात हो तुम्ही. अगं चेतूसाठी तुम्ही एवढा खर्च करताय. तुम्ही ग्रेट आहात भाऊजी. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. करणारच मी. ऐक ना नमा, याचं कुठे ऐकतेस तू? अरे थांब ना बाबा, मी करणारच ना. मी काही उपकार नाही करते चेतूवर. अहो यावर्षी चेतूला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. हो का? हो 34वं वय असतं ना, हे आयुष्यातलं एक वेगळंच वय असतं. कलाटणी देणारं वय असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे काय? 34वं वय ग बाई ग महत्वाचं ग बाई महत्वाचं. वहिनी तुम्हाला सांगू चेतूसाठी मी एवढं का करतो? का हो भाऊजी? कारण चेतू ही माझी बायको नाही आहे. मग काय साडू आहे? पशा मी तुला ड्रायव्हर देतो. तू हा विनोद तुझ्या घरी सोडून येशील? तुम्ही सांगा ना. बसा तुम्ही वहिनी, तुम्ही बसा. मला सांगा. वेगवेगळं प्लॅनिंग केलंय चेतूसाठी. मी तुम्हाला सांगू आमच्या कॉलनीमध्ये मी सगळ्यांना पंचपक्वान्नाचं जेवण खायला घालणार आहे, ज्यात 34 स्वीट डिश असतील. सम्या, पंचपक्वान्नामध्ये 5 पदार्थ असतात म्हणून पंचपक्वान्न म्हणतात. 34 पदार्थ कुठून घालणार आहे? बरं बाबा चुकलो मी. पंचपक्वान्न नाही 34 पंकन्न म्हटलं झालं. 34 पदार्थ जो खर्च येईल ना बहिणी मी करायला तयार आहे. पण मी चेतूसाठी ना माझ्या. भाऊजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही पाणी चेतू म्हटलं की मी हे बबिता म्हणू का म्हणलं येणार नाही. काय? नाही काही. भाऊजी तुम्ही आता मला विचारताच आहात तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? प्लीज प्लीज द्या वहिनी. म्हणजे मला काय वाटतं तुम्ही एवढा खर्च नाही केला पाहिजे. का पण वहिनी मी चेतूसाठी मी का नाही करणार? नाही कारण कसं आहे की एक थोर लेखक आहेत ते काय सांगून गेलेत की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवरा बायकोने एकत्र वाढदिवस साजरा केला ना तर त्यांचा संसार सुखाचा होतो. हे कोणी सांगितलं तुम्हाला? यांनीच सांगितलं मला आता. आणि म्हणूनच मी माझ्या माहेरच्यांना सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट पण नाही केलं. आम्ही दोघंच साजरा करणार आहोत. मग नका एवढा खर्च करू भाऊ. वाह रे वाह बहिरी ससाण्या. आता तुझा कावा कळला मला. काय झालं? अरे तुझ्या या वागण्यावर थुंकतो मी. पटकन साफ कर. सॉरी. थुंकतो तुझ्या या वागण्यावर. भाऊजी. काळीच नाही रे तुझ्या छातीत. वटवागुळ उलट लटकलंय. लक्षात घे. असं वागतोस म्हणजे वहिनींचे पाहुणे तुझ्या घरी येऊ नयेत म्हणून हा कावा करतोस तू असं सांगतोस. माझा आता हात उचलला जाईल पण मारू. माझा टाळक उलट्या त्याची मारू. हसतोयस तू पशा? पशा सगळं मार यार. मार ना सगळं. काय करताय? एकदम मार ना. मी तुला कसा पापडावर का कटकन मोडतो बघ. एकदम मार ना मला. व्हायलेंट कॉमेडी. काय करताय तुम्ही हे भाऊजींसोबत? मुळात ते त्यांच्या बायकोसाठी अख्ख्या कॉलनीला पंचपक्वान्नांचं जेवण खाऊ घालतायत हे महत्वाचं नाहीये का? तुम्ही काय करताय माझ्यासाठी एक साधा छोटासा पेस्ट्री केक आणताय. हो वहिनी एवढंच नाहीये. मी खूप काही प्लॅनिंग केलेलं आहे. मी काय प्लॅनिंग हो आता 2 तारखेला वाढदिवस आहे ना. 1 तारखेला रात्री मी माझ्या जितूला वर घेऊन जाणार. कुठला जितू? अरे चेतू आहे ना बायकोचं नाव. अगं त्याला बायकोचं नाव आठवत नाही ना. मग तू त्याच्यावर काय विश्वास ठेवतेस? भावनेच्या भरात होऊ शकतं. तुम्ही थांबा जरा. मी चेतूला घेऊन जाणार 1 तारखेला रात्री 12 वाजता. मी त्याला गच्चीवर घेऊन जाणार आणि तिला म्हणणार चल वर बघ चल.